नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी, भरली शिमला मिरची. चला तर मग करूया सुरुवात. सर्वप्रथम आपण मिरच्यांना स्वच्छ धुवून घेऊया. मिरच्या स्वच्छ धुवून झाल्या की मग आपण त्यांना अशा पद्धतीने मिरच्यांचे देठं काढून घेऊया. मिरच्यांचे देठं आपण आधी काढून घेतले तर आपल्याला जी शिमला मिरची करायची आहे ती खूप छान अशी आपल्याला करता येईल. बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरचींचे देठं काढून घेणार आहोत. सर्व देठं काढून झाले की मग आपण चमचीने किंवा चाकूने देखील त्यातल्या बिया काढू शकतो. बघा, अशा पद्धतीने असं गोल फिरवायचं आणि संपूर्ण बिया आपल्या निघून जातात आणि आपल्याला शिमला मिरची भरण्यासाठी छान अशी वाटी तयार होते. बघा, अशा पद्धतीने आपण आपल्या संपूर्ण बिया काढून घेऊया. त्यानंतर प्रत्येक मिरचीला अशा पद्धतीने मिठाने कोटिंग करून घेऊया. आता आपण पुढील मसाला तयार करण्यासाठी एक कढई ठेवूया. कढई ठेवून झाली की मग आपण त्यात खोबरे छान असं सोनेरी भाजून घेऊया. बघा, मस्त असं आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही या पद्धतीने शिमला मिरची करून बघितली तर नक्की तुम्हाला आवडेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. बघा, मस्त असं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण खोबऱ्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपले पुढील मसाले तयार करून घेऊया. बघा, सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण त्याच कढईमध्ये पुन्हा तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की मग त्यात 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे लांब कापून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहेत. कांद्यांना देखील आपल्याला परतत राहायचं आहे आणि गडद सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत. आता आपण हा जो मसाला तयार करतो आहे याने आपल्याला शिमला मिरचीच्या मध्ये भरायचा आहे. बघा, मस्त असे आपले कांदे देखील भाजून झालेले आहे. आता आपण यात पुढील मसाला ॲड करून घेऊया. अशा पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण कांदा तळून घ्यायचा आहे. मसाला ॲड करतानाचा व्हिडिओ चुकून घेतला गेला नाही, त्यामुळे यात आपण कांदे छान परतून झाल्यानंतर जे खोबरं भाजून घेतलं होतं ते घातलं. त्यानंतर थोडं शेंगदाण्याचं बारीक करून घेतलेलं कूट घातलं आणि त्यात चटणी, हळद, गरम मसाला अशा पद्धतीचे सगळे मसाले घातले. चवीनुसार मीठ घालून छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. बघा, मसाला आपला छान तयार झालेला आहे. बघा, दिसण्यावरूनच वाटतो आहे की त्यात किती छान अशी चव असेल. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपल्या मिरच्यांना आपण गरज नाही आहे. बघा, चम्मचने देखील किती छान असा आपल्याला मसाला भरता येतो आहे. अशाच पद्धतीने आपण आपल्या संपूर्ण मिरच्यांमध्ये मसाला भरून घेऊया. मिरच्यांमध्ये मसाला भरताना किती छान वाटतं आहे ना. बघा, जराही कष्ट न घेता आपल्याला यात मसाला भरता येतो आहे. हा मसाला तयार करतानाचा व्हिडिओ चुकून खरंच क्लिप घेतली गेली नाही आमच्याकडनं, पण खूप छान अशा आपल्या या भरल्या मिरच्या होतात. चवीला खूप छान अशा होतात. याआधी तुम्ही या पद्धतीने केलेली मिरची खाल्ली असेल किंवा नसेल, पण खूप छान अशी चव या मिरचींना येते. बघा, मस्त अशा पद्धतीने आपण आपल्या संपूर्ण मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. बघा, किती छान असा मसाला भरून झालेला आहे. आता आपण त्यांना शिजवून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेऊया. तेल टाकून तेल थोडं गरम झालं की मग आपण त्यात एक एक करून आपल्या संपूर्ण मिरच्या अशा पद्धतीने ठेवून देऊया. अशा पद्धतीने आपण जो मसाला तयार केलेला होता त्या मसाल्यामध्ये आपण खसखस देखील घातलेली होती. खसखस घातल्यामुळे आपल्या मसाल्याला अधिकच चव येते आणि आपली जी भरली मिरची तयार होते ती खूप छान आणि चविष्ट अशी लागते. बघा, अशा पद्धतीने आपण संपूर्ण मिरच्या ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर आपण पॅनची लीड 2 ते 3 मिनटासाठी बंद करून घेऊया. 2-3 मिनटं झाले की मग आपण त्यात उघडून पाहूया की आपल्या मिरच्या कशा झालेल्या आहेत आणि मिरच्यांना कडेने देखील शिजवून घेऊया. त्यामुळे आपण त्यांच्या बाजू अशा पद्धतीने चमच्याने पसरून देऊया, जेणेकरून आपल्या मिरच्या ह्या चौघं साईडने छान शिजून होतील. बघा, असं करून द्यायचं आणि वरून
थोडं पाण्याचा शिरकाव द्यायचा, ज्यामुळे आपल्या मिरच्या ह्या खूप छान अशा चवीला देखील छान लागतात आणि आपला जो मसाला आहे तो जळत देखील नाही. बघा, पाण्याचा शिरकाव दिला त्यानंतर आपण पुन्हा 2 ते 3 मिनटं पॅनची लीड बंद करून घेऊया आणि आपल्या मिरच्या मस्तपैकी शिजवून घेऊया. मसाला करण्याची जी क्लिप होती ती चुकून डिलीट झाली, त्यामुळे आम्ही मसाला करण्याचे संपूर्ण साहित्याची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देऊया. तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा आणि अशा पद्धतीने एकदा भरली शिमला मिरची करून बघा. आणि जर तुम्हाला आमची भरली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.